लघुसंगीत परिचय. हा छोटा बॉक्स सगळ्यांच्याच घराबाहेर असतो, नाही का? पण कधी विचार केलाय की हा आपल्या विजेचा हिशोब नेमका ठेवतो कसा? चला आज जरा हेच समजून घेऊया. आज आपण वीज मोजणाऱ्या काही महत्त्वाच्या उपकरणांची रचना समजून घेणार आहोत. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या सादरीकरणात आपण सुरुवात करणार आहोत थेट डिजिटल एनर्जी मीटरने. तर मग घराबाहेर जो बॉक्स दिसतो त्याच्या आत नेमकं काय दडलंय? चला या डिजिटल एनर्जी मीटरच्या आत जरा डोकावून पाहूया. जुने मीटर्स आठवतात? त्यात फिरणारी चाकं आणि गिअर्स असायचे. पण यात तसं काहीही नसतं. हे मीटर पूर्णपणे एका सॉलिड स्टेट प्रक्रियेवर अवलंबून असतं. त्याचा हा जो ब्लॉक डायग्रॅम आहे तो आपल्याला त्याची अंतर्गत रचना समजावून सांगतो. अच्छा, मग हे काम नक्की करतं कसं? बघा, सगळ्यात पहिली पायरी आहे सेन्सिंग. म्हणजे काय तर व्होल्टेज आणि करंट सेन्सर्स विजेचा प्रवाह ओळखतात. मग या कच्च्या सिग्नलला स्वच्छ म्हणजे कंडिशन्ड केलं जातं. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, कन्व्हर्जन. इथे एक अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे एडीसी असतो. याला आपण एक प्रकारे ट्रान्सलेटर म्हणू शकतो. तो विजेची भाषा कम्प्युटरच्या भाषेत म्हणजेच डिजिटल डेटामध्ये बदलतो. मग एक छोटासा प्रोसेसर ज्याला PIC म्हणतात, तो या डेटावरून हिशोब करतो की किती वीज वापरली गेली. आणि फायनली आपल्याला LCD स्क्रीनवर आपलं रीडिंग दिसतं. सोपं आहे की नाही? चला आता घरांपासून थोडं बाहेर पडूया आणि औद्योगिक क्षेत्रात जाऊया. तिथे जी उपकरणं वापरली जातात ती खूप वेगळी आणि अर्थातच खूप जास्त पॉवर हाताळणारी असतात. बरं, पुढच्या मीटरबद्दल जाणून घेण्याआधी एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया. सिंगल फेज आणि 3 फेज पॉवरमधला फरक अगदी सोपा आहे. सिंगल फेज म्हणजे जी आपल्या घरात येते आणि 3 फेज पॉवर ती वापरली जाते मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जिथे मोठमोठ्या मशीन्स चालतात. आता बघा, इथे दोन्ही मीटर्समधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपलं आधुनिक डिजिटल मीटर, अगदी साधं सरळ इलेक्ट्रॉनिक सर्किट, आणि दुसऱ्या बाजूला 3 फेज इंडक्शन मीटरची किचकट गुंतागुंतीची यांत्रिक रचना. म्हणजे बघा, इथे टेक्नॉलॉजी थेट इलेक्ट्रॉनिक्सवरून मेकॅनिक्सकडे शिफ्ट होते. याचं काम करण्याचं तत्त्व तर खूपच इंटरेस्टिंग आहे. होतं काय की यातल्या करंट आणि प्रेशर कॉइल्समधनं एक चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि यामुळे आतली ॲल्युमिनियमची डिस्क फिरायला लागते. आणि गंमत म्हणजे ही डिस्क जेवढी फास्ट फिरेल, समजावं की विजेचा वापर तेवढा जास्त होतोय. आहे की नाही कमाल? ठीक आहे, आतापर्यंत आपण वीज किती वापरली हे मोजणाऱ्या मीटर्सबद्दल बोललो. आता एक अशा टूलबद्दल बोलूया जे तपासणीसाठी किंवा प्रॉब्लेम शोधण्यासाठी वापरलं जातं. हे आहे मल्टीमीटर. खरं तर जो कोणी इलेक्ट्रिसिटीसोबत काम करतो त्याच्यासाठी हे एक सुपर हिरो टूल आहे. याला सर्किट्सचा डॉक्टरचा स्टेथोस्कोप म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. तर हे मल्टीमीटर मुख्यत्वे 3 गोष्टी मोजतं. एक, व्होल्टेज म्हणजेच विजेचा दाब. दुसरं, करंट म्हणजेच विजेचा प्रवाह. आणि तिसरं, रेझिस्टन्स म्हणजे विजेच्या प्रवाहाला होणारा विरोध. म्हणजेच एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर मल्टीमीटर हे एकाच उपकरणात अनेक मीटर्स असल्यासारखं आहे. आपल्याला काय मोजायचंय ते फक्त त्याच्यावरचं डायल फिरवून सिलेक्ट करायचं, बस. ठीक आहे, ही सगळी उपकरणं मोजमाप तर करतात, पण ती किती अचूक असतात? म्हणजे त्यांचं रीडिंग किती खरं असतं? आणि इथेच ॲक्युरेसी किंवा अचूकतेचा मुद्दा येतो, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण मग प्रश्न हा आहे की ही जी मोजमाप आहेत ती नेहमीच 100% परफेक्ट असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. अनेक कारणांमुळे रीडिंग्समध्ये छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. जसं की मेकॅनिकल पार्ट्समधलं घर्षण, तापमानात होणारे बदल किंवा मग मॅग्नेटिक फील्ड परफेक्ट नसणं. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणूनच ही उपकरणं विश्वासार्ह असावीत यासाठी त्यांचं अचूक कॅलिब्रेशन आणि वेळोवेळी तपासणी करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे या सगळ्याचा सारांश काय? तर अचूक मापन ही फक्त एक टेक्निकल गोष्ट नाहीये. ती सुरक्षित आणि कार्यक्षम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अगदी पाया आहे. तर मग जाता जाता एक विचार मनात येतो. आपलं जग आता स्मार्ट होतंय. स्मार्ट ग्रिड, स्मार्ट होम्स हे शब्द आपण सतत ऐकतोय. मग अशा काळात ही जी मूलभूत पण अत्यंत आवश्यक उपकरणं आहेत ती भविष्यात कशी बदलतील, कशी इव्हॉल्व्ह होतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?